स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या बद्दल आज आपण सकाळी एक खूप मोठा खुलासा केला। FSR व्हेंचर ही जी विमान कंपनी आहे आणि त्याचबरोबर बारामतीमधली ATC जी आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलची सिस्टीम आहे, हे कशा पद्धतीने चुकीचं काम करतात आणि त्या दिवशी फिजिबिलिटी नसताना, वातावरण नसताना कशा परमिशन देण्यात आल्या, त्याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होतात का आणि काही लाखांचं भाडं बुडू नये, म्हणजे जे आकाशातलं वडाप अक्षरशः म्हणतो आपण त्याला, ते चालू राहावं याच्यासाठी अजितदादांच्या जीवाशी खेळ झाला। मात्र सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या पाठीमागं जे तुम्हाला सगळी विमानं दिसत आहेत, या रेडबर्ड नावाची ही जी इथली फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे, अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या बद्दल मी तुम्हाला सकाळीही सांगितलं होतं की जवळपास या अकॅडमीची गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये अनेक प्रकरणं झाली, ती पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली। या अकॅडमीच्या विरोधात 10 अर्ज इथल्या व्यवस्थापकांनी दिले, त्याच्यानंतर 3 NCR दाखल झाले, 1 गुन्हा दाखल झाला होता। तो गुन्हा कोणी दाखल केला होता तर खुद्द DGCA ने गुन्हा दाखल केलेला असताना बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी, तपास अधिकाऱ्यांनी एवढा गंभीर गुन्हा दुर्लक्षित केला। आता मी जे तुम्हाला टायटल दिलेलं आहे, जी हेडिंग दिलेली आहे, ती किती खरी होती तर या गुन्ह्यातच म्हटलेलं होतं दिनांक 19/10/2023 रोजी एक विमान क्रॅश झालं आणि 22/10/2023 रोजी म्हणजे फक्त 2 दिवसानंतर बारामती येथे विमान जबरदस्तीने उतरवण्यात आलं। जबरदस्तीने असा स्पेसिफिक शब्द आहे, विमान बारामतीमध्ये जबरदस्तीने उतरवण्यात आलं। हे कोणी सांगितलंय तर DGCAच्या अधिकाऱ्यांनी। DGCAचे अधिकारी बारामतीमध्ये आले होते, त्यांनी या इथं ज्या ट्रेनिंग सेंटर आहेत इथल्या ATCचा म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमचा आणि इथल्या सुरक्षतेच्या विषयीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला। तर या ठिकाणी जी ही रेडबर्ड फ्लाइंग इन्स्टिट्यूट आहे, जे अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या काही मुजोर इथल्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना, DGCAच्या अधिकाऱ्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही, त्यांना इथलं CCTV फुटेज दिलं नाही, त्यांना इथला CCTV फुटेजचा जो DVR असतो तो दिला नाही, कुठल्याही तपासात सहकार्य केलं नाही। एवढंच नव्हे तर त्यांना कामच करू दिलं नाही। म्हणून DGCAच्या अधिकाऱ्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात एक FIR दाखल केला। FIR होता 899, जो मी मागाशी सांगितला की तो पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरून म्हणजे CCTNS वरूनच गायब आहे। शिवाय या FIR मधून या सगळ्या लोकांना दोषमुक्त पोलिसांनीच केलं, कोर्टाने नाही, पोलिसांनीच केलं, तत्कालीन पोलिसांनी। मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तर FIR दाखल केला, त्याच्यामध्ये याच्यातल्या 9 लोकांवरती FIR दाखल केला होता। जाणीवपूर्वक ही तुम्हाला नावं माहिती असावीत, कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या लोकांचा तपास होऊ शकतो अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी। याच्यामध्ये करण मान नावाचा 1 नंबर आरोपी आहे। दुसरा आहे कॅप्टन शक्ती सिंग। आता कॅप्टन शक्ती सिंग जो आहे तो एकदा जे विमान पडलेलं होतं त्या विमानामध्ये तो स्वतः जखमी झालेला होता आणि याच कॅप्टन शक्ती सिंगच्या विरोधात अनेक तक्रारी अर्ज पोलीस ठाण्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये या केसमध्ये सुद्धा कॅप्टन शक्ती सिंग जो कर्नालचा आहे, हरियाणाचा आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता। हर्षद दागर, रेशम चौधरी, अंशुल हरिबाब शर्मा अलीगड हा उत्तर प्रदेशमधून, मृष्णय रिझवी, राकेश सिंग, मार्क डिसोजा आणि गणेश जगताप असा हा एकमेव महाराष्ट्रातला माणूस गणेश जगताप सोडले तर बाकीचे 8 लोक जे आहेत हे सगळे परप्रांतीय आहेत, जे हे रेडबर्ड एव्हिएशन आणि अकॅडमी चालवतात आणि यांच्यावरती याच ठिकाणी DGCAने गुन्हा दाखल केलेला होता। तो गुन्हा बारामतीच्या पोलिसांनी फाईल केला। त्याची FIR झाल्याच्या नंतर त्याचा तपासच झाला नाही, किंवा जो तपास झाला तो या रेडबर्डच्या बाजूने झाला। विचार करायची गोष्ट आहे, जर त्यावेळेस इथली एअर ट्रॅफिक सिस्टीम तपासण्यात आली असते, कंट्रोल तपासण्यात आलं असतं तर त्याच्यावरती काहीतरी कारवाई झाली असती। मात्र इथं आजपर्यंत जवळपास मी पुन्हा पुन्हा सांगतोय की 10 पोलीस स्टेशनला अर्ज गेले, 3 NCR दाखल झाले आणि 1 गुन्हा दाखल झाला। इथल्या पोलिसांनी याच्यात 0 कारवाई केलेली होती। याच्यापेक्षा तुम्ही ही चित्र पहा, याच रेडबर्ड अकॅडमीमध्ये
असलेले विमानासाठी लागणारं इंधन, इथल्या मेंटेनन्ससाठी लागणारे जे इंधन आहे त्याचे बॅरल कशा पद्धतीने उघड्यावरती पडले ते पहा. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की इथं अपघातग्रस्त झालेली याच कंपनीची विमानंही तुम्हाला दिसत आहेत आणि ती विमानं सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इथं इतका सावळा गोंधळ चाललेला होता. याच्या अगोदर 9 विमानं याच एअरपोर्टवरती पडलेली आहेत आणि या 9च्या 9 विमानांचा अपघात कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये त्याची साधी एक ओळीची तक्रार सुद्धा नोंदवली गेली नाही. याच्यात कुणी तक्रार केली नाही, खुद्द पोलिसांनी समोर ॲक्शन घेतली नाही. ज्यांच्याकडे या विमानतळाची जबाबदारी आहे त्या बारामती MIDCच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये कुठलीही जबाबदारी घेतली नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं असताना MIDCच्या अधिकाऱ्यांनी या रेडबर्डच्या विरोधात अनेक तक्रारी असताना देखील पुन्हा गेल्या 2 महिन्यातच यांना इथला कार्यकाल देखील वाढवून दिला. हे अत्यंत धक्कादायक आहे. हे सगळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताला नेमकं कोण जबाबदार आहे याचा सगळा शोध चालू असताना, महाराष्ट्राच्या मनामध्ये हा प्रश्न चालू असताना इथं मात्र ज्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत त्या हैराण करणाऱ्या आहेत. इतका हलगर्जीपणा इथल्या ATC व इथल्या जे एअर ट्रॅफिक कंट्रोल आहे याच्यावरती कुणाचंही नियंत्रण नाहीये. आणि असं सगळं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, ज्यांनी याच विमानतळासाठी 200 कोटींचा निधी मंजूर केलेला होता नाईट लँडिंगसाठी, त्यांनाच इथं जीव गमावण्याची वेळ आली आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस आता तपासतोय आणि अशी जी काही प्रकरणं आपल्या हातात येत आहेत, जी एक एक माहिती पुढे येते ती मात्र धक्कादायक आहे. आपल्याला सुद्धा ह्या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवून राहायचंय. येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं ह्या प्रकरणात पुढं काय काय झालंय.